नमस्कार, हांव यशवंत गांवस, विभागीय कृषी अधिकारी बिचोली गोवा। आयज आमी फळांचो राजा आंबा, जाका आमी कोंकणीन आंबो म्हणटा, ताच्या लागवडी विशीं चड म्हायती घेवया। आंबो हो बहुवर्षीय पीक दिवपी एक झाड आणि ताची शास्त्रोक्त पद्दतीन जर लागवड केली जाल्यार येणाऱ्या काळात आमकां जी फळां खूप उत्पन्न मेळटली, तशीच एक चांगली दर्जेदार फळां मेळपाक जाय। हेका लागून आमी शास्त्रोक्त पद्दतीन ह्या आंब्या झाडाची लागवड करपाक जाय। आयज आमी पळयतले की हाजी लागवड कशी करपाक जाय। आंब्याक आमचे गोंयचे हवामान बऱ्यापैकी मानवता। सगळ्यात पहिली गजाल म्हणजे उदकाचो निचरो जावपी जमीन, तशेंच हालीं तेंपार जे संशोधन जाल्लें आसा तेतून खडकाळ जमिनीन सुद्दां आमी शास्त्रोक्त पद्दतीन आंब्याची लागवड करून दाखयला आणि ते प्रयत्न यशस्वी जाल्लेले आसा। आंब्याची लागवड करपाक जी जागा आमी निवडता ती जागा झाडां झुडपां पासून नितळ आसपाक जाय। जर अशी झाडां झुडपां आसा जाल्यार आंब्याची वाड बऱ्यापैकी जावंक शकना, कित्याक तर आंब्या खातीर सूर्यप्रकाशाची खूप गरज आसता। आणि गोंय सरकारची एक येवजण आसा जेणे करून पयले फावटी असली विड्स किंवा श्रब्स निवळ करपाक एका हेक्टरा फाटल्यान 15,000 रुपया कृषी कार्ड जे शेतकऱ्या कडेन आसा आणि तो ही सवलत घेवपाक पात्र आसा, ताका 15,000 रुपया पर हेक्टर सबसिडी दिल्ली वयता। व्यावसायिक तत्वाचेर खडकाळ जमिनीन जर आंब्याची लागवड करता जाल्यार 2 बाय 2 मिटराचो खड्डो मारपाची गरज आसा आणि त्या घन पद्दतीन तेजी लागवड करपाक जाता। आणि हेका लागून गोंय सरकाराचे ते 1.5 लाख ते 2 लाख पर्यंत अनुदान आसा। पण हितूर एक गजाल आसा की तातून कमीत कमी अर्ध्या हेक्टराचेर आंब्याची लागवड करप गरजेचें आसा आणि ही लागवड करच्या पयलीं शेती खात्या कडल्यान पूर्व मान्यता घेवप हें गरजेचें आसा। आमी पारंपारीक पद्दतीन जर पळयता जाल्यार 10 बाय 10 मिटराचेर आंब्याची लागवड केल्लेली आसा आणि आता जर पळयलो जाल्यार अति घन पद्दत म्हणटा जाका, किंवा घन पद्दतीन 5 बाय 5 मिटराचेर आंब्याची लागवड केली वयता, जेणे करून त्या आंब्याची निगा राखप आणि फळ काडणी हे एकदम सुटसुटीत जाता। आणि कमी जागेन चड झाडां असल्या कारणान आणि ताजी बरी कुयदाद घेतल्या कारणान आणि फळ काडणेंतूय जे लॉस आसा ते कमी जाल्ल्या कारणान शेतकऱ्याचे उत्पन्न वाडलेले आसा आणि ह्या लागवडी कडेन आमच्या गोंयच्या शेतकऱ्यांचो कल वाडलेलो आसा। घन पद्दतीन लागवड करतना एक गोष्ट लक्षात दवरपाक जाय, कारण जेन्ना आमी घन पद्दतीन लागवड करता तेन्ना प्रत्येक वर्सा त्या आंब्याच्या झाडाची छाटणी करची पडटा। ताका लागून छाटणीक प्रतिसाद दिवपीच जाती ज्यो आसा त्यो लागवडी खाली घेवपाक जाय। नितळ केल्ल्या जागेचो मातयेचो नमुनो घेवचो आणि माती परीक्षण केंद्रासून तेजी गुणवत्ता तपासून घेवची। नितळ केल्ल्या जागेचेर ठरयल्ल्या अंतरा प्रमाणे जर आमी 10 बाय 10 चेर लायतले किंवा 5 बाय 5 मिटराचेर लायतले त्या प्रमाणे जागा आखून घेवची, जेका आमी मार्किंग म्हणटा। आणि प्रत्येक जर आमी 10 बाय 10 मिटराचेर सादे मातयेन लायतले जाल्यार 1 मिटर रुंद, 1 मिटर खोल आणि 1 मिटर लांब असो 1 बाय 1 मिटराचो खड्डो खणून घेवचो। खड्डो खणटाना ताजी जी वयली माती आसा किंवा मुरम आसा किंवा जर फातर आसा ते पयस वेगवेगळे दवरपाचे, जेणे करून आमी जेन्ना फील करतले, जेन्ना परतून भरतले माती, तेन्ना ते आमकां बरे उपयोग पडटले। खड्डो बऱ्यापैकी खोल जाल्या उपरांत तातूंत जंतुनाशकां किंवा किटनाशकां घालप, जेणे करून जर कितें किडीचो प्रादुर्भाव आसलो जाल्यार कमी जातलो। तशेंच 25 ते 30 किलो FOM किंवा बरे सुकलेले कुजलेले शेणखत घालपाचे। तशेंच 1 किलो रॉक फॉस्फेट, 1 किलो नीम केक आणि वयली सुपीक माती हाचे मिश्रण करून खड्डो 80% पर्यंत भरून घेवपाचो आणि पावसाच्या सुरवातीक ह्या आंब्याची लागवड करपाची। आंबा हे बहुवर्षीक पीक असल्या कारणान आंब्याची जात निवडप हे खूप गरजेचे, कारण हे झाड लागी 50 वर्सांच्या वयर तेजे आयुष्य आसा। आमच्या गोंयान मानकुराद ही खूप जगप्रसिद्ध जात आसा। तशेंच तेज्या बरोबर हिलारियो, कार्दोजो मानकुराद, फर्नांडीन अशा प्रकारच्यो गोंयच्यो जाती आसा। तश्योच आता विद्यापीठान संशोधन केल्ल्यो रत्ना, सिंधू, केशर, आम्रपाली ह्यो जाती आमच्या गोंयान बरें उत्पन्न दिता आणि शेतकऱ्याच्या शेतार लायिल्ल्यो आसा। तयार आशिल्ल्या खड्ड्यान मदोमद एक कलमाच्या पिशवेच्या आकाराचे फोंडकूल करचे। पिशवेक ब्लेडीन दोनूय सायडीन कट दिवचो आणि मुळांची माती हालयनासतना पिशवी काढून घेवची। कलम मध्य दवरून सायडीन माती घालून घट्ट करचे। जोडार जर प्लास्टिक उरल्या जाल्यार काढून उडोवची। तशेंच सुरवातीक पावसाचे पाणी खड्ड्यान साचचे न्हू,
म्हणून सायडीन मातयेचो धाकटोसो बांद घालचो. वाऱ्यान कलम हालचे न्ही आणि ताजो जोड निखळचो न्हू म्हणून बडयेची दिगी मारची आणि कलमाक दोरान बांदचे. कलमाचो जोड मातये पासून 5 ते 10 सेंटीमीटर वयर दवरपाचो. सुरवातीक जोडा सकयल येयल्ली फानी काढून उडोवची जेणे करून कलमाची वाड नेटान जातली. पयल्या 4 वर्सांक आंब्या मदीं भाजी, चवळी, भुईमूग, अननस, पोपाय असली आंतर पिकां घेवं येता जेणे करून मुख्य पूग येवच्या पयलीं शेतकऱ्याक हे उत्पन्न मेळटलें. आंब्याच्या लागवडी खातीर राष्ट्रीय बागवानी मिशन तशेंच गोंय सरकारच्या सवलतीचो लाभ घेवचो. आमी जे कंपोस्ट वापरता ह्या कंपोस्टा खातीर गोंय सरकाराचे 10,000 पर हेक्टर अनुदान आसा. चड म्हायती खातीर लागसरल्या कृषी कार्यालयान संपर्क सादचो. धन्यवाद.